मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। 12 सप्टेंबरला अहेरी इथे जयंत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्री आत्राम यांनी पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघातून पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगी अशी लढत पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत स्वतः भाग्यश्री आत्राम आहेत। पहिल्यांदा आपण त्यांना विचारूया। त्या दिवशी धर्माराव बाबा यांनी असं वक्तव्य केलं होतं की राजकारणात जे चित्र उभं राहणार आहे की तुम्ही त्यांच्या विरोधात जाणार आहे, सगळे संबंध सोडून टाकत आहे किंवा राजकीय दिशा जी संपूर्ण जी आहे त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं। तर नेमकं तुमचा हा जो नवीन ही जी भूमिका आहे त्यांच्या विरोधात जाणारी, तर नेमकी काय परिस्थिती आहे? माझी जी भूमिका आहे, येणाऱ्या 12 तारखेला मी पक्षप्रवेश करणार आहे, त्याच्यामध्ये माझी भूमिका मी सर्वांच्या समोर मांडणार आहे। आणि काल जे अंगणवाडी सेविका लोकांचं जे जेल भरो आंदोलन होता त्याच्यामध्ये मी माझं समर्थन दिलं आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की 12 तारखेला मी पक्षप्रवेश करणार आणि त्याच्यामध्ये सर्व माझं चित्र क्लिअर होईल। मला सांगा, हा पक्षप्रवेशाचा जो नेमका कार्यक्रम आहे हा कसा होणार आहे, कोण कोण येणार आहेत, कसं राहील त्याचं स्वरूप? 12 तारखेला अहेरीला होणार आहे आणि याच्यामध्ये प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, खासदार अमोल कोल्हे साहेब येणार आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या समोर आम्ही सर्वजण पक्षप्रवेश करणार। सुप्रिया येणार आहेत का? आता सध्याच्या घडी येणार नाही, पण समोर नक्कीच ते येतील माझ्या सपोर्टसाठी। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। दरम्यान भाग्यश्री आत्राम मला भेटल्या असून त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। भाग्यश्री आत्राम मला भेटलेले आहेत, त्यांची त्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची इच्छा आहे। निवडणूक लढण्याविषयी आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही, पण मी जाणार आहे 12 तारखेला, त्यावेळी बहुतेक त्यांची माझी भेट होईल। आता वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।